नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल संध्याकाळी जेजुरी येथील जामा मस्जिदला भेट देऊन मुस्लिम बांधवांना रमजान उपवासाच्या शुभेच्छा दिल्या। सुप्रिया सुळे खास संध्याकाळी इफ्तार पार्टीसाठी आल्या होत्या। यावेळी त्यांच्यासोबत पुरंदरचे आमदार संजय जगताप, जेजुरीचे माजी नगरसेवक जयदीप बारभाई आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। मतदारामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी काल पाचोरा येथे निवडणूक विभागाच्या वतीने भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मतदान जनजागृती ब्रँड अँबॅसिडर म्हणून महिला ऑटो रिक्षा चालक आशा भुजंगे यांची उपस्थिती होती। ही रॅली पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते MM कॉलेज पर्यंत काढण्यात आली। गुरुदेव सेवा संघाचे अध्यक्ष आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी निवडणुकीचे पैसे आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर आणले होते। अपंग आणि भटक्यांनी 1, 2 आणि 5 रुपयांची नाणी जमा करून लोकसभा निवडणुकीत आपला अपक्ष उमेदवार उभा केला। मनोज गेडाम यांनी 12,500 रुपयांची चिल्लर घेऊन निवडणूक आयोग गाठलं। तसेच केवळ 8,000 रुपयात प्रचार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। महाड MIDC मधील लासा सुपर जेनेरिक लिमिटेड कंपनीत काल अज्ञात चोरट्यांनी 4 लाख रुपये किमतीचा SS 316 सेफ्टी फ्यूजचे एक कव्हर आणि 1 लाख रुपये किमतीचे मोटार कव्हर असं एकूण 5 लाख रुपये किमतीच्या यंत्रसामग्रीची चोरी झाल्याची तक्रार मंगळवारी दिनांक 2 एप्रिल रोजी महाड MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। त्यानुसार महाड MIDC पोलिसांनी सापळा रचून दोघा चोरांना मोठ्या शिताफीने पकडलंय। संग्राम सदानंद महाडिक आणि नसीम मोहम्मद खान असं आरोपीचं नाव असून महाड MIDC पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं तालुक्यात कौतुक होत आहे। सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। जालना, बुलढाणा आणि जळगाव या शहरात तसेच अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो, परंतु रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यामुळे अनेकांचे अपघात होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागलाय। प्रशासनाच्या वतीने तात्पुरती मलमपट्टी करून डागडुजी केली जाते, मात्र रस्त्याचे भाग्य केव्हा उजळणार आणि केव्हा दुरुस्त होणार हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय। मनमाड शहरापासून जवळच असलेल्या वागदर्डी धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी गुप्त माहिती मिळताच मनमाड विभागाचे पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या विशेष पथकाने वागदर्डी धरणाच्या परिसरात अचानक छापा टाकत 8 जणांना ताब्यात घेतलं असून 1,51,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलाय। यात रोख 1,600 रुपयांसह जुगारींच्या दुचाकी वाहनांचाही देखील समावेश आहे। तापी नदी काठावर असलेल्या रावेर तालुक्यातील ठेरोळे शिवारातील गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकून भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। यावेळी 230 लिटर गावठी हातभट्टी दारूसह सुमारे 47,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गावठी हातभट्टी दारू तयार होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या निर्देशनानुसार पोलीस पथकाने हातभट्टीवर धाड टाकून या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या। सदर प्रकरणातील आरोपी भीमराव अटकाळे आणि सुपलू अटकाळे हे पळून गेले असून त्यांच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना येथील मंठा चौफुली भागात 11 डिसेंबर रोजी भरदिवसा गजानन तौर यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घुण खून करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शार्पशूटर गुरजित सिंग लुभाना उर्फ टायगर शेरा गेल्या 4 महिन्यापासून फरार होता। दरम्यान पंजाब पोलिसांना भारत-पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले। पंजाब पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टायगरची काल पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातील 2 पोलीस पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतलं असून हे पथक जालन्याकडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मुंबई इंडियन्स समर्थकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। NCAने सूर्यकुमार यादवला तंदुरुस्त घोषित केलाय। त्यामुळे तो आता रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या पुढील IPL सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे। बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने काल या मधल्या फळीतील फलंदाजाला मान्यता दिली आहे। सूर्यकुमार यादव 3 महिन्यांपासून अधिक काळ क्रिकेट खेळत नव्हता, परंतु आता NCAने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यामुळे तो लवकरच मैदानावर उतरण्याची शक्यता आहे। अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणाऱ्या मैदान चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय। अजय देवगण पहिल्यांदाच स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात झळकणार आहे। या चित्रपटात अजय भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। देशभरात मैदान हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या बडे मियां छोटे मियां या चित्रपटाशी होणार आहे। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।